नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगार योजना याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। 2024 मधील ही जी योजना आहे ही सर्वात मोठी योजना आहे। या एकाच योजनेमध्ये तुम्हाला 32 प्रकारचे फायदे मिळणार आहेत। त्यामुळे A to Z संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला माहिती असेल, महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत बांधकाम कामगार योजना ही योजना बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी काढलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पत्नीसाठी खूप फायदे सरकारकडून आहेत। तर या योजनेची संपूर्ण माहिती, फॉर्म कसा भरायचा, कुठे जाऊन फॉर्म भरायचा, कोणकोणते फायदे आहेत, कोणकोणते कागदपत्र लागतात, ही माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, त्याआधी आपण या व्हिडिओवरला आला असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आता स्क्रीनवर जाऊयात आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ या वेबसाईटवर गेलेत तर तुम्हाला बरेचसे फायदे इथं बघायला मिळतील। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी नोंदणी करायची आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमचं करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बघा, नोंदित बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे। तुम्हाला यासाठी फॉर्म करायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे। दुसरा फायदा तुमच्यासाठी आहे, व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे तुम्हाला वाटप होणार आहे। जर तुम्ही बांधकाम कामगारासाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5,000 रुपये शासनाकडून अर्थसहाय्य मिळणार आहे। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, म्हणजे जर तुम्ही कुठे आजारी पडला, तुमचा अपघात झाला असेल, तुम्हाला जीवन ज्योती विमा सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, म्हणजे तुम्ही जर आजारी पडले तुम्हाला दवाखान्यासाठी पैसे सुद्धा तुम्हाला सरकारकडून तिथे मिळणार आहेत। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना सुद्धा तुम्हाला राबवण्यात येणार आहेत। या सर्व योजनेचे फॉर्म तुम्हाला इथं क्लिक करून डाउनलोड करता येणार आहेत। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2,500 किंवा 8वी ते 10वी साठी 5,000 रुपयासाठी अर्थसहाय्य शासनाकडून मिळणार आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्यास 10,000 रुपये तिथं त्यांना खर्चायला मिळणार आहेत। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना व पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000 म्हणजे असे 60,000 रुपये तुम्हाला तिथे मिळणार आहेत। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता 1,00,000 रुपये व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता जवळपास तिथे 2,00,000 रुपये इथं अर्थसहाय्य मिळणार आहे। हे अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर इथं डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या 2 पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये व पदव्युत्तर पदविकेकरिता 25,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाची MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती, म्हणजे शुल्क तिथं लागणार नाहीये। बघा किती छान असे फायदे महाराष्ट्र शासनाकडून इथे तुम्हाला मिळत आहेत। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीकरिता 15,000 रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे जर प्रसूती केली तर 20,000 रुपये तिथे त्यांना मिळणार आहेत। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये आरोग्य विमा योजना लागू असेल तर त्यांना तिथं 10,00,000 रुपये तिथं मिळू शकतात। त्यानंतर पती पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव तिथं मिळणार आहे। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारास 75% अपंगत्व, जर तो हँडिकॅप झाला तर त्याला तिथं 2,00,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। बांधकाम कामगारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनधन आरोग्य योजना सुद्धा इथे लागू असणार आहेत। महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याचशा फायदे या योजनेच्या अंतर्गत तिथं बांधकाम कामगाराला मिळत आहेत। नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 5,00,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळणार आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला त्याला 2,00,000 रुपये मदत मिळणार आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर खरेदी किंवा
घरबांधणी करता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाख पर्यंतच्या बिनव्याजी कर्जासाठी 2 लाख रुपये अनुदान तिथे मिळणार आहे। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहेत। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पत्नीस 24,000 रुपये 5 वर्षाकरिता प्रतिवर्ष अर्ज करणे तिथं आवश्यक राहील। या अर्जाच्या सर्व लिंक इथं डाउनलोडमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे मिळणार आहे। बघा महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला किती उत्तम प्रकारे इथं बऱ्याचशा बांधकाम कामगाराच्या योजनेच्या मार्फत इथं फायदे मिळत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका। चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाका। ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी साईडची बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वच्छ भारत।